नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यामधील जे सहकार क्षेत्र आहे त्या सहकार क्षेत्रामधील मोठं नाव असलेले जे ज्ञानदाता मल्टीस्टेट होती, त्यानंतर द कुटे ग्रुप होता, यांचे जे आपल्याला कालची न्यूज माहितीच झालेली असेल की ज्ञानदाता मल्टीस्टेटचे जे चेअरमन होते माननीय सुरेश कुटे तसेच त्यांच्या सुविध पत्नी अर्चना कुटे यांना बीड जिल्ह्यातील पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले नाही। यांच्यावरती महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत। यांचे आर्थिक फसवणूक तसेच त्यांचे ज्या ठेवीदारांच्या ठेवी यामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या होत्या, ज्या ठेवीदारांच्या यामध्ये ठेवी होत्या ते ठेवीदारांचे ठेवी परत न देण्यामुळे त्यांना बीड जिल्ह्यामधील जे सहकार क्षेत्र आहे, बीड जिल्ह्यामधील सहकार क्षेत्रामध्ये झालेला जो लाखोचा कोटीचा गोंधळ झालेला आहे, या बाबतीत त्यांना बीड जिल्ह्यामधील पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। अशामध्येच नेमकं येणाऱ्या सोमवारपासून त्यांचे जे अकाउंटला जे ठेवी जे फंड दिसणार होते त्या अकाउंटला सोमवारपासून फंड दिसण्यास सुरुवात होणार होती। तसेच मंगळवार बुधवारपासून ते फंड वाटपास सुरुवात करणार होते। अशामध्येच त्यांच्यावरती जी झालेली कारवाई आहे, या कारवाईमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे। त्यांना येणारे 15 दिवस त्यांना 13 ते 15 दिवस त्यांना न्यायालयीन कोठडी म्हणजे जेलमध्ये राहावं लागू शकतं। अशामध्ये जे लाखो ठेवीदारांच्या यामध्ये ठेवा अडकलेल्या आहे, जवळपास 2800 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी तसेच 6 ते 7 लाख जे ठेवीदार आहे यामध्ये आहे, त्या ठेवीदारांची यामध्ये एफडी आहेत किंवा अनेक ठेवी आहेत। अशामध्येच नेमकं सुरेश कुटेच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे, तसेच त्यांच्या जे अडचणीमध्ये वाढ झालेली आहे यामुळे जे बरेचसे ठेवीदार होते ते ठेवीदार बरेचसे चिंताग्रस्त झालेले, कारण जर त्यांना जर न्यायालयीन कोठडी झाली किंवा त्यांनाच जर जेल कधी झाली, त्यांनाच जर कधी आपल्याला जेलमध्ये राहावं लागत असेल तर नेमकं जे ठेवीदार होते त्या ठेवीदारांच्या फंडचं काय, त्यांच्या अडकलेल्या ठेवीचं काय, नेमकं त्यांना ठेवी मिळेल की आता त्यांच्या पण ठेवी जाईल, यामध्ये सर्व ठेवीदारांचे लक्ष लागून असणार आहे। आणि नेमकं सुरेश कुटे यांना त्यांची लवकरात लवकर त्यांना जामीन मिळून त्यांनी जनतेसमोर येऊन त्यांचे जे ठेवी आहेत किंवा त्यांचे जे फंड त्यांना आरबीआय कडून येणार होते ते फंड त्यांनी समोर देऊन लवकरात लवकर ठेवीदारांचा संभ्रम दूर करावा।